सत्य मांडण्याची जिद्द आणि जनसामान्यांचा विश्वास, निर्भीड पत्रकारितेचा यशस्वी प्रवास असाच अखंड सुरू राहो. लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो. शुभेच्छुक मयुरेश्वर हॉस्पिटल व विवेक बसव प्रतिष्ठान जत. डॉक्टर श्री शालिवाहन पट्टण शेट्टी MD आणि डॉक्टर सरिता पट्टण शेट्टी बालरोग तज्ञ. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जतमध्ये पालकमंत्री कार्यालयाच्या वतीनं शासकीय योजना संवाद बैठक संपन्न. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय सांगलीच्या वतीनं जत इथं विशेष शासकीय योजना संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा आढावा घेऊन त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी आणि उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री कार्यालयाचे GMO मुख्य समन्वयक श्री विजय वरुडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, कदम PR, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या योजना राबवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत शासकीय स्तरावर चर्चा करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि थेट त्यांच्या दारापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, हा या संवाद बैठकीचा मुख्य उद्देश होता. या बैठकीमुळे तालुक्यातील प्रलंबित योजनांना गती मिळणार असून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी 81 77 88 24 82 संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.